नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर ढोबळे डीबी, सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. विद्यार्थी मित्रहो, या अगोदर आपण राज्याच्या शासन संस्थेच्या संदर्भात चर्चा करत असताना शासन संस्थेचे जे 3 अंग आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, या तीनही भागांची चर्चा करत असताना आपण पहिले 2 भाग बघितले. राज्याचं कायदे मंडळ म्हणजे राज्याचं विधिमंडळ, त्या विधिमंडळाची 2 सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद. त्यानंतर राज्याचं कार्यकारी मंडळ, ज्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेचा समावेश होतो. त्या राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेच्या नेमणुका, त्यानंतर त्यांचे अधिकार, कार्य या संबंधातली चर्चा आपण केलेली आहे. म्हणजे एक भाग शासन संस्थेचा कायदे करणारा आहे, दुसरा भाग कायद्यांची अंमलबजावणी करणारा आहे आणि शासन संस्थेचा तिसरा जो भाग आहे तो म्हणजे न्याय व्यवस्था. मग न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण या अगोदरही चर्चा केली आहे की भारतामध्ये जी संघराज्य व्यवस्था स्वीकारली, त्या संघराज्य व्यवस्थेमध्ये भारतात आपण केंद्र आणि घटक राज्य यांना स्वतंत्रपणे आपली स्वतःची न्यायपालिका निर्माण करण्याचा अधिकार दिला गेलेला नाही. भारतात स्वतंत्र न्याय संस्था निर्माण केली, परंतु केंद्र आणि घटक राज्यांची वेगवेगळी न्याय व्यवस्था असणार नाही, तर संविधानानुसार संबंध देशभरासाठी एका वेगळ्या प्रकारच्या न्याय व्यवस्थेची चर्चा ही भारतीय संविधानामध्ये केली गेली आणि त्या न्याय व्यवस्थेला आपण एकेरी स्वरूपाची न्याय व्यवस्था या नावाने ओळखतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य भारताच्या न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की भारताची न्याय व्यवस्था ही एकेरी न्याय व्यवस्था आहे आणि या एकेरी न्याय व्यवस्थेमध्ये देशाच्या सर्वोच्च ठिकाणी एक सर्वोच्च न्यायालय असेल, त्यानंतर प्रादेशिक स्तरावर उच्च न्यायालय असतील, त्यानंतर जिल्हा स्तरावर जिल्हा व सत्र न्यायालय असतील आणि त्यानंतर तालुका ठिकाणच्या क्षेत्रावर दुय्यम न्यायालयांची निर्मिती ही भारतीय संविधानानुसार केली गेलेली आहे. आणि ही एकेरी स्वरूपाची न्याय व्यवस्था एका न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य नसेल तर आपल्याला वरच्या न्यायालयामध्ये अपील करता येतं. असं करत करत आपल्याला सर्वोच्च न्यायालयापर्यंत अपील घेऊन जाता येऊ शकतं किंवा एखादा निर्णय आपल्याला मान्य नसेल तर शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील आपण दाद मागू शकतो. परंतु भारतीय संविधानामध्ये तरतूद अशी आहे की देशामधलं सर्वोच्च न्यायालय हे अपीलाचं अंतिम न्यायालय आहे आणि त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध देशातल्या अन्य कोणत्याही न्यायालयामध्ये आपल्याला अपील करण्याचा अधिकार नाही किंवा अपील करता येत नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा आपल्याला मान्य करावा लागतो. ही एकंदरीत स्वरूपाची एकेरी न्याय व्यवस्था ही भारतामध्ये आपण स्वीकारली. दुसरी बाब न्याय संस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा करताना सांगावं लागतं की जिथं संघराज्य असेल तिथं संघराज्यामध्ये न्याय व्यवस्थेची नितांत आवश्यकता असते. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये देखील संघराज्य व्यवस्था आहे. मग संघराज्यामध्ये न्याय संस्थेची आवश्यकता कशासाठी आहे, तर न्याय व्यवस्था यासाठी आवश्यक आहे की केंद्र आणि घटक राज्य अशी जी काही संघराज्यामध्ये सत्तेचे 2 केंद्र असतात, या दोन्ही सरकारमध्ये शासन संस्थांमध्ये अधिकारांच्या वापरावरून काही वाद निर्माण होऊ नयेत आणि हे वाद जर निर्माण झाले तर त्या वादांची वेळीच सोडवणूक करता यावी, यासाठी म्हणून न्याय व्यवस्थेची आवश्यकता ही संघराज्यामध्ये सांगितली गेलेली असते आणि त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये देखील संघराज्य व्यवस्था निर्माण केली. परंतु संघराज्यवादाचा सिद्धांत असं सांगतो की संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वेगळ्या स्वरूपाच्या न्याय संस्था असल्या पाहिजे, परंतु त्याला बगल भारतीय संविधानाने दिली आणि केंद्र आणि घटक राज्यांना स्वतःची वेगळी न्यायपालिका निर्माण करण्याचा अधिकार न देता संविधानानुसारच एका स्वतंत्र न्यायपालिकेची निर्मिती ही भारतीय संविधानामध्ये केली आणि ती एकेरी स्वरूपाची न्याय व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते की ज्या न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च ठिकाणी एक सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर त्याखाली उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय आणि त्यानंतर त्याखाली तालुका पातळीवरची दुय्यम न्यायालय ही निर्माण केली गेलेली आहेत. अशा प्रकारची एक वेगळी न्यायपालिका ही भारतामध्ये आपण निर्माण केलेली आहे आणि या न्यायपालिका एक आपल्या अधिकार क्षेत्र, या न्यायपालिकेतील प्रत्येक न्यायालय हे आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये स्वतंत्र आहे. त्या न्यायालयांना मिळालेली संविधानानुसार जे अधिकार आहे ते अधिकार वापरण्यामध्ये ते स्वतंत्र आहेत. त्यांच्यावर केंद्र किंवा घटक राज्याच्या सरकारचा कोणताही दबाव असणार नाही. अशा प्रकारची एक वेगळी न्यायपालिका ही भारतामध्ये आपण निर्माण केली आहे. मग दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की एकेरी न्यायपालिका स्वीकारण्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? एकेरी न्यायपालिका आपण का स्वीकारली? संघराज्याचा स्वीकार केलेला असताना देखील राज्यांना किंवा केंद्र सरकारला स्वतःची न्यायपालिका निर्माण करण्याचा अधिकार का दिला नाही? त्याचं कारण असं आहे की जर समजा दोघांनाही न्यायपालिका निर्माण करण्याचा अधिकार दिला असता तर केंद्र सरकारनं आपली न्यायालय निर्माण केली असती, राज्य सरकारांनी आपली न्यायालय निर्माण केली असती आणि ज्यांनी न्यायालय निर्माण केली ती न्यायालये आपल्या सरकारनं केलेल्या कायद्याप्रमाणे न्यायदानाचं काम त्यांनी केलं असतं. याचा परिणाम असा झाला असता की एका देशामध्ये राहणाऱ्या लोकांना भिन्न क्षेत्रामध्ये गेल्यानंतर भिन्न प्रकारचा न्याय हा मिळाला असता, परंतु आपल्याला समान न्यायाचं तत्व हे अंमलामध्ये आणायचं होतं. त्यामुळं भारतामध्ये संघराज्य असताना देखील आपण एकेरी स्वरूपाच्या न्याय व्यवस्थेची रचना ही निर्माण केलेली आहे आणि याच न्यायपालिकेमध्ये सर्वोच्च ठिकाणी असणारं सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर
राज्यांच्या स्तरावर असणाऱ्या घटक राज्यांच्या स्तरावर निर्माण केले गेलेलं उच्च न्यायालय, या उच्च न्यायालयाबद्दलची चर्चा ही आपण करणार आहोत. त्याखाली देखील काही दुय्यम न्यायालय नेमली गेलेली आहेत, परंतु आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त उच्च न्यायालय, त्या उच्च न्यायालयाची रचना आणि त्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या संदर्भातली चर्चा ही आपण करणार आहोत. मग उच्च न्यायालयाचा जेव्हा विचार करतो तेव्हा संविधानामध्ये तरतूद अशी आहे की कलम 214 मध्ये एक तरतूद अशी आहे की प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशा स्वरूपाची तरतूद, एक स्वतंत्र उच्च न्यायालय निर्माण केलं जाईल अशा स्वरूपाची तरतूद ही कलम 214 मध्ये भारतीय संविधानात केली गेलेली होती. परंतु 1956 मध्ये एक 7वी घटना दुरुस्ती केली आणि त्या 7व्या घटना दुरुस्तीनं एक भाग असा जोडला की जर समजा एखाद्या घटक राज्यात किंवा प्रत्येक घटक राज्याला स्वतंत्र उच्च न्यायालय निर्माण करण्याची गरज नाही, 2 किंवा अधिक घटक राज्यासाठी देखील एकच उच्च न्यायालय असू शकतं, त्या 2 किंवा अधिक घटक राज्यांचा कार्यक्षेत्र हे देखील एकाच उच्च न्यायालयाकडे दिलं जाऊ शकतं अशा स्वरूपाची तरतूद ही भारतीय संविधानामध्ये केली गेली. किंवा तशी घटना दुरुस्ती केल्यानंतर मग 2 किंवा 3 घटक राज्यांसाठी देखील एक उच्च न्यायालय निर्माण करण्याची प्रक्रिया ही भारतामध्ये सुरू झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण बघतो की आज भारतामध्ये 28 घटक राज्य जरी असली तरी देखील या घटक राज्यांमध्ये एकूण 24 एवढीच उच्च न्यायालये आज घडीला भारतामध्ये असलेली दिसून येतात. म्हणजे आज सध्या भारतामध्ये 24 उच्च न्यायालये आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील एक उच्च न्यायालय आहे, मुंबई या ठिकाणी ते उच्च न्यायालय, हे मुंबई या ठिकाणी असणारं उच्च न्यायालय हे काही महाराष्ट्राचं उच्च न्यायालय आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण या मुंबई उच्च न्यायालयाला गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याचा भाग हा जोडला गेलेला आहे आणि त्यामुळं या कामामध्ये सुसूत्रता यावी, उच्च न्यायालयाच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी त्यांना आपली स्वतःची खंडपीठं निर्माण करण्याचा देखील अधिकार आहे आणि त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाचं देखील 3 खंडपीठं ही या निर्माण केली गेलेली आहेत. एक औरंगाबाद या ठिकाणी एक उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे, नागपूर या ठिकाणी एक खंडपीठ आहे आणि त्यानंतर गोव्यामध्ये पणजी या ठिकाणी देखील मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ हे निर्माण केलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं भारतामध्ये प्रदेशांच्या स्तरावर उच्च न्यायालयांची निर्मिती ही केली जाऊ शकते. मग आता या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या किती असावी याविषयीचा निर्णय हा संसदेने कायदा करून घ्यावायचा असतो. याशिवाय त्या उच्च न्यायालयातील कामाचा व्याप बघून देखील त्याची संख्या ठरवण्याचा अधिकार हा भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणि मग या न्यायाधीशांची संख्या म्हणजे निश्चित पद्धतीने सांगता येत नाही, त्या कामाचा व्याप बघून प्रत्येक घटक राज्यांमध्ये असणाऱ्या उच्च न्यायालयांची संख्या ही वेगळ्या प्रकारची असलेली आपल्याला दिसून येते. या न्यायाधीशांमध्ये एक मुख्य न्यायाधीश असतो आणि त्यानंतर इतर काही अन्य न्यायाधीश देखील असतात. जेवढे न्यायाधीश तुमच्याकडे संख्या निश्चित केलेल्या न्यायाधीशांची त्यापेक्षा देखील जर तुमच्या कामाचा व्याप जर वाढला तर काही तदर्थ न्यायाधीश देखील नेमण्याचा अधिकार हा भारताच्या राष्ट्रपतीला आहे. म्हणजे कामाचा व्याप बघून न्यायाधीशांची संख्या ही कमी अधिक करण्याचा अधिकार हा आहे, किंवा राष्ट्रपती ती संख्या कमी अधिक करू शकतात. त्यानंतर मग या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे तर न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या बाबतीमध्ये न्यायाधीश 2 प्रकारचे, एक मुख्य न्यायाधीश आणि त्यानंतर अन्य न्यायाधीश. मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, अन्य न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतीला आहे. परंतु जेव्हा उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करायची असते त्यावेळेस भारताच्या राष्ट्रपतीकडून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून देखील सल्ला घेतला जातो, त्या घटक राज्याच्या राज्यपालाकडून देखील सल्ला घेतला जातो आणि त्या दोघांच्या सल्ल्यानं मग उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक ही केली जात असते. याचबरोबर भारतामध्ये असणारे जे काही कायदा मंत्रालय त्या कायदा मंत्रालयाशी देखील विचारविनिमय केला जातो आणि त्यानंतर मग मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या किंवा मुख्य न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. त्याच पद्धतीने अन्य न्यायाधीशांच्या नेमणुका देखील राष्ट्रपतीला करण्याचा अधिकार आहे. अन्य न्यायाधीशांची नेमणूक करत असताना मग सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेतला जातो, उच्च न्यायालयामधल्या मुख्य न्यायाधीशांचा सल्ला घेतला जातो, राज्यपालांचा सल्ला घेतला जातो आणि त्यानंतर मग त्या घटक राज्यामधल्या उच्च न्यायालयामधील अन्य न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपतीकडून केल्या जातात. अशी न्यायाधीशांच्या नेमणुकीचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे. त्यानंतर मग एकदा न्यायाधीशांची नेमणूक जर करायची झाली तर कोणाची नेमणूक राष्ट्रपतीकडून न्यायाधीश पदावर केली जाऊ शकते तर त्या न्यायाधीशांची पात्रता ही भारतीय संविधानामध्ये सांगितलेली आहे. कलम 217 मध्ये न्यायाधीशांच्या पात्रता काय असेल त्या पात्रताच्या संदर्भातला उल्लेख आपल्याला मिळतो. त्यामध्ये अशी तरतूद आहे की तो एक व्यक्ती हा भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याचबरोबर त्या व्यक्तीनं किंवा देशातील कोणत्याही कनिष्ठ न्यायालयांमध्ये 10 वर्ष न्यायिक पदावर राहण्याचा अनुभव त्याला असला पाहिजे, न्यायाधीश पदावर काम केल्याचा अनुभव असला पाहिजे, किंवा देशातील कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये त्यानं 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. अशा प्रकारची अट जर त्या व्यक्तीनं पूर्ण केलेली असेल तर ती व्यक्ती उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर नेमली जाऊ शकते. आणि याशिवाय ह्या अटी पूर्ण करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तींपैकी जी व्यक्ती राष्ट्रपतींच्या मध्ये कायदे पंडित आहे किंवा न्यायिक क्षेत्रामध्ये
उत्कृष्ट त्या व्यक्तीचा अनुभव आहे, कायदे पंडित आहे, अशा विश्वास जर राष्ट्रपतीचा बसला तर त्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर करत असतात किंवा त्यांना उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमलं जाऊ शकतं. एकदा त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या कार्यकालाच्या बाबतीमध्ये देखील संविधानामध्ये तरतूद आहे की कार्यकाल किती वर्षाचा असेल. आता कार्यकाल किती वर्षाचा असेल हे संविधानामध्ये सांगितलेलं नाही, परंतु त्यांच्या निवृत्तीचं वय मात्र सांगितलेलं आहे की वयाच्या 62 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतील. म्हणजे एकदा नेमणूक झाल्यानंतर वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत उच्च न्यायालयातील न्यायाधीश आपल्या पदावर राहू शकतात. आता म्हणजे वयाची सेवानिवृत्तीचं वय सांगितलेलं आहे, 62 वर्षापर्यंत ते पदावर राहतील. म्हणजे नेमणूक झाल्यानंतर वयाची 62 वर्षे जेव्हा पूर्ण होतील तोपर्यंत ते उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर काम करू शकतील. मध्यंतरी जर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं वाटलं तर ते भारताच्या राष्ट्रपतीकडे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतील. मुदतपूर्व ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. किंवा जर समजा त्यांनी काही गैरव्यवहार केला तर अशा वेळेस त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत देखील भारतीय संविधानामध्ये सांगितलेली आहे. न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी ची पद्धती जी भारतीय संविधानामध्ये सांगितली ती अतिशय क्लिष्ट स्वरूपाची आहे. त्याला महाभियोगाची पद्धती असं म्हटलं जातं. त्या महाभियोगाच्या पद्धतीद्वारे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. मग महाभियोग काय, तर संसदेमध्ये महाभियोग उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या विरुद्ध मांडला जाऊ शकतो आणि मग संसदेमध्ये 2/3 एवढ्या विशेष बहुमतानं आणि दोन्ही स्वतंत्र सभागृहामध्ये तो विशेष बहुमतानं महाभियोगाचा ठराव मंजूर व्हावा लागतो. जर तो महाभियोगाचा ठराव मंजूर झाला दोन्ही ठिकाणी, दोन्ही सभा म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये, तरच त्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार किंवा बरखास्त करण्याचा अधिकार हा भारताच्या राष्ट्रपतीला आहे. अशा वेळेस ज्यावेळेस महाभियोग मांडला जातो किंवा महाभियोग चालवला जातो त्यावेळेस त्या संबंधित व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या प्रतिनिधींकडून सभागृहामध्ये त्याची बाजू मांडण्याची देखील संधी त्याला दिली जाऊ शकते. भारतामध्ये महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या किंवा उच्च न्यायालयातल्या कोणत्याही न्यायाधीशाला आतापर्यंत महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केलं गेलेलं नाही. अनेक वेळा महाभियोग चालवण्याचा प्रयत्न झाला, परंतु मध्यंतरीच महाभियोग चालवण्याच्या अगोदर देखील काही न्यायाधीशांनी आपल्या पदाचे राजीनामे देखील दिलेले आहेत. पण थोडक्यात महाभियोगाची जी क्लिष्ट प्रक्रिया सांगितली त्या पाठीमागचं कारण असं आहे की महाभियोगाची प्रक्रिया ही सोपी नाही. त्याचं कारण सोपी पद्धती जर सांगितलं न्यायाधीशांना कधीही संसद बरखास्त करू शकेल आणि त्यामुळं उठसूट केव्हाही छोट्या मोठ्या कारणांमुळे जर न्यायाधीशांना बरखास्त केलं जाऊ लागलं तर लोकांचा न्यायिक प्रक्रियेवरचा विश्वास उडून जाईल. हे होऊ नये यासाठी म्हणून महाभियोगाच्या क्लिष्ट प्रक्रियेचा उल्लेख हा भारतीय संविधानामध्ये केला. म्हणजे न्यायालयाचं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था ही भारतीय संविधानामध्ये न्यायाधीशांना त्याच्या कार्यकालाची शाश्वती देण्याकरिता ही पद्धती भारतीय संविधानामध्ये सांगितलेली आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये न्यायिक प्रक्रियेमध्ये काम करणारे न्यायाधीश हे निर्भीडपणानं, निष्पक्षपातीपणानं आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता न्यायदानाचं काम करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे भारतामधल्या म्हणजे एवढ्या मोठ्या विशाल भूप्रदेशावर काम करणारी ही एकेरी न्यायपालिका आजही आपलं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवून आहे किंवा लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आहे. या प्रक्रियेमधला उच्च न्यायालयाच्या अभ्यासामधला एक पुढचा आणि शेवटचा भाग आपल्याला असा सांगता येईल तो म्हणजे न्यायालयाचा अधिकार क्षेत्र. उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र काय असेल, आपण सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रासंदर्भातली देखील वेगळ्या काही भागांमध्ये चर्चा केली आहे. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या अनुषंगानंच उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र देखील भारतीय संविधानामध्ये सांगितलेलं आहे. फक्त त्याचं कार्यक्षेत्र त्या ठरवून दिलेल्या घटक राज्यांपुरतं मर्यादित असतं. मग उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र बघत असताना देखील त्याच्या काही वेगळ्या मुद्द्यांच्या आधारे किंवा वेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे अधिकार उच्च न्यायालयाकडे भारतीय संविधानाने सोपविलेले आहेत. त्याचा वेगळ्या घटकांच्या आधारावर आपल्याला विचार करता येईल तो म्हणजे उच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. आता प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र की ज्या खटल्यांची सुरुवात म्हणजे असे दावे किंवा खटले की जे देशातील कोणत्याही न्यायालयामध्ये अगोदर तुम्हाला घेऊन जाण्याच्या ऐवजी जर तुम्हाला असं वाटलं की ते प्रथमतः आपल्याला उच्च न्यायालयामध्ये सरळ घेऊन जायचे म्हणजे कनिष्ठ न्यायालयामध्ये आपल्याला तो खटला घेऊन जायचा नाही, तर अशा वेळेस ते खटले आपल्याकडे अपील करून घेण्याचा जो अधिकार उच्च न्यायालयाला मिळालेला आहे तो अधिकार म्हणजे उच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र होय. मग असे कोणते खटले सरळ देशाच्या कोणत्याही न्यायालयामध्ये न चालवले जाता सरळ आपल्याकडे अपील करून घेता येऊ शकतात. त्यामध्ये उल्लेख असा आहे की मूलभूत अधिकारांच्या संदर्भातले जर काही वाद असतील तर ते वाद सरळ आपल्याला उच्च न्यायालयामध्ये घेऊन जाता येऊ शकतात. आणि उच्च न्यायालयाकडे जर वादींनी आपला अर्ज दाखल केला तर उच्च न्यायालय देखील तो खटला आपल्याकडे स्वतःकडे अपील करून घेऊ शकतं. दुसरा अधिकार आहे की विवाह आहे, घटस्फोट आहे, याच्या संपत्ती विषयक जे काही दावे आहेत म्हणजे दिवाणी स्वरूपाचे दावे असतील तर ते दिवाणी स्वरूपाचे दावे देखील की ज्या त्यावर ते दावे देखील स्वतःकडे अपील करून घेण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला आहे. याशिवाय काही
घटनात्मक उपायांचे जे अधिकार भारतीय संविधानामध्ये सांगितलेले आहेत की परमादेश आहे, प्रतिषेध आहे, अधिकार पृच्छ आहे, बंदी प्रात्यक्षिकरण आहे, या स्वरूपाचे जे काही अर्ज येतात ते अर्ज देखील स्वतःकडे दाखल करून घेण्याचा किंवा अपील करून घेण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला आहे. ह्या सगळ्या बाबी उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात. हे दावे दिवाणी किंवा फौजदारी दोन्ही प्रकारचे असू शकतात आणि हे दावे स्वतःकडे अपील करून घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे असा जो अधिकार उच्च न्यायालयाला मिळाला, त्या उच्च न्यायालयाला मिळालेल्या अधिकाराला आपण त्या न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र या नावानं ओळखतो. यावर निर्णय देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. दुसरा अधिकार आहे पुनर्निर्णयाचा अधिकार किंवा त्याला अपिलाचा अधिकार क्षेत्र या नावानं देखील ओळखलं जातं. म्हणजे उच्च न्यायालय कोणते खटले आपल्याकडे अपील करून घेऊ शकतं किंवा अपील करून घेतलेल्या खटल्यावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. त्या संदर्भात काही खटले हे दिवाणी खटले स्वतःकडे अपील करून घेता येऊ शकतात, फौजदारी स्वरूपाचे खटले आपल्याकडे अपील करून घेता येऊ शकतात. म्हणजे या दोन्ही प्रकारचे खटले हे स्वतःकडे अपील करून घेता येऊ शकतात. पण ते कोणते खटले, तर समजा एखाद्या कनिष्ठ न्यायालयाने एखादा निर्णय दिलेला आहे, त्या निर्णया म्हणजे दिवाणी स्वरूपाच्या दाव्यांमध्ये जर निर्णय दिलेला असेल आणि तो निर्णय जर त्या खटल्यातील एखाद्या पक्षाला मान्य नसेल, तर अशा वेळेस तो खटला उच्च न्यायालयामध्ये अपील करता येऊ शकतो आणि ते अपील स्वतःकडे दाखल करून घेता येतं आणि त्यावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार देखील उच्च न्यायालयाला आहे. म्हणजे पुनर्निर्णय देण्याचा अधिकार देखील उच्च न्यायालयाला आहे. त्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध देखील निर्णय हा उच्च न्यायालयामध्ये दिला जाऊ शकतो. अशा स्वरूपाचा अधिकार क्षेत्र हे उच्च न्यायालयाला आहे. म्हणजे आता किती रकमेचे खटले दिवाणी खटले तिथं जावे, तर 5,000 रुपये किमतीपेक्षा अधिकचे खटले हे साधारणतः उच्च न्यायालयामध्ये अपील करून घेतले जाऊ शकतात किंवा त्यावर पुनर्निर्णय हा दिला जाऊ शकतो. फौजदारी खटल्यांच्या बाबतीमध्ये देखील तसा उल्लेख हा भारतीय संविधानामध्ये आहे की फौजदारी स्वरूपाचे खटले देखील हे उच्च न्यायालयामध्ये अपील करून घेतले जाऊ शकतात आणि त्यावर निर्णय दिला जाऊ शकतो. म्हणजे असे खटले की ज्या खटल्यांमध्ये कनिष्ठ न्यायालयानं एखाद्या वादामध्ये जर वादींना फाशीची शिक्षा दिलेली असेल, तर ते खटले देखील उच्च न्यायालय आपल्याकडे अपील करून घेऊन त्यातली सत्यता पडताळून बघून त्यावर पुनर्निर्णय देऊ शकतं. म्हणजे अशा स्वरूपाचे जे काही खटले असतात त्या खटल्यांवर पुनर्निर्णय देण्याचा किंवा ते खटले अपील करून घेण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला आहे आणि एकदा अपील करून घेतल्यानंतर त्यावर पुनर्निर्णय देखील उच्च न्यायालय देऊ शकतं. याशिवाय तिसरा अधिकार असा आहे की पुनर्विलोकनाचा किंवा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार. आता न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे काय, याची चर्चा आपण अनेक वेळा या अगोदरच्या काही भागांमध्ये देखील केलेली आहे. की न्यायालयीन पुनर्विलोकन याचा अर्थ असा की संसद किंवा राज्य विधिमंडळाने केलेले जे काही कायदे असतात त्या कायद्याची वैधता तपासण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि त्यानंतर उच्च न्यायालयाला आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय संसदेने केलेल्या कायद्याची वैधता बघेल, तर राज्य सरकारने किंवा राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्याची वैधता तपासण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला आहे. उच्च न्यायालय राज्य विधिमंडळाने केलेला कायदा हा घटनेशी सुसंगत आहे की नाही हे बघून त्याला स्थगिती देण्याचं काम करू शकतं. म्हणजे अनेक वेळा न्यायालयाकडून स्टे आणला जातो किंवा शासन निर्णयाच्या विरुद्ध स्टे आणला जातो. अशा स्वरूपाचे जे काही भाग असतात तर ते न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या क्षेत्रामध्ये येताना आपल्याला दिसून येतात. हा अधिकार देखील न्यायालयाला आहे. म्हणजे राज्य विधिमंडळाने केलेले जे काही कायदे आहे त्या कायद्याची वैधता तपासून त्या कायद्याला पुन्हा कार्यान्वित ठेवावं की ठेवू नये याविषयीचा निर्णय उच्च न्यायालय देऊ शकतं. याशिवाय अनेक काही स्वरूपाचे अधिकार आणि कार्य ही उच्च न्यायालयावर सोपविली गेली आहेत. त्यामध्ये अभिलेख न्यायालयाचा दर्जा हा देखील उच्च न्यायालयाला दिलेला आहे. आता अभिलेख न्यायालय म्हणजे काय, तर अभिलेख न्यायालयाचा अर्थ उच्च न्यायालयाने दिलेले जे काही सगळे निर्णय असतात तर त्या निर्णयांचं योग्य ते रेकॉर्ड जतन करून ठेवलं जातं. कारण भविष्यामध्ये कनिष्ठ न्यायालय किंवा उच्च न्यायालय देखील त्या निर्णयाचा म्हणजे पुढे निर्णय देत असताना उच्च न्यायालयानं अगोदर दिलेल्या निर्णयाचा कायद्याप्रमाणे आधार घेऊन त्या आधारावर निर्णय दिले जाऊ शकतात. म्हणजे न्यायालय जे निर्णय देतात त्या निर्णयाचा आधार काय असतो, एकतर संविधानातील तरतुदी, त्यानंतर राज्य सरकारनं किंवा केंद्र संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केलेले कायदे आणि त्याचबरोबर आपल्या वरिष्ठ न्यायालयाने दिलेले जे काही निर्णय असतात त्या निर्णयांचा आधार घेऊन कनिष्ठ न्यायालय आपला निर्णय हे देत असतात किंवा कोणतेही न्यायालय तो निर्णय देत असतात. तो निर्णय देत असताना न्यायालय या अगोदर न्यायालयांनी दिलेले जे काही निर्णय असतात त्या निर्णयाच्या आधारावर देखील भविष्यातले निर्णय हे दिले जाऊ शकतात. अशा स्वरूपाचा उच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालयाचा दर्जा हा भारतीय संविधानानुसार प्राप्त करून दिला गेलेला आहे आणि त्यामुळं उच्च न्यायालयामध्ये प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड हे जतन करून ठेवलं जातं किंवा प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वादांवर दिलेले जे काही निर्णय असतात त्या निर्णयांचे योग्य ते रेकॉर्ड तयार करून ठेवलं जातं. कारण त्याच आधारावर भविष्यामध्ये पुढे काही खटल्यांमध्ये निर्णय हा दिला जात असतो. एकंदरीत एकूण भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये किंवा एकेरी न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालयानंतर राज्यांच्या स्तरावर येणारं जे काही उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयाची रचना आणि अधिकार कार्यांच्या संदर्भातली आपण चर्चा केली.
यावरून आपल्याला असं लक्षात येईल की उच्च न्यायालय हे आपल्याकडे येणाऱ्या वेगळ्या स्वरूपाच्या खटल्यांवर निर्णय देतं, पण त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये भारतीय संविधानात अशी तरतूद आहे की उच्च न्यायालयाने दिलेले सगळे निर्णय तुम्हाला मान्य करण्याची गरज नाही. जर तुम्हाला उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य नसेल तर त्या निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार देखील भारताच्या प्रत्येक नागरिकांना आहे. आणि मग उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येतं, परंतु सर्वोच्च न्यायालय हे मात्र अपीलाचं अंतिम न्यायालय आहे. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध देशातल्या कोणत्याही न्यायालयामध्ये आपल्याला अपील करता येत नाही. अशा प्रकारची ही एकेरी न्यायपालिका आणि या एकेरी न्यायपालिकेमध्ये उच्च न्यायालयाचं स्थान हे असलेलं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.